आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 9 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग निहाय मेळावे सुरू होणार। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यांचं आयोजन। विक्रोळीत पहिला मेळावा ठाकरे मार्गदर्शन करणार। नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत उद्या मुंबईत बैठक। कुंभमेळ्याला मोठी गर्दी होणार। मेळाव्याची तयारी सुरू। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। तुळजाभवानी मंदिराच्या पुनर्बांधणीला पुजाऱ्यांचा विरोध। स्ट्रक्चरल रिपोर्ट बदलून केंद्राच्या पुरातत्व विभागाकडून सल्ला घेण्याची मागणी। तडे गेलेल्या शिळा बदलून मुख्य शिखर न पाडण्याची भूमिका। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणी तक्रारदारांना पोलिसांची नोटीस। उद्या चौकशीसाठी हजर राहण्याबाबत पोलिसांकडून नोटीस। ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत एका महिलेसह 4 अटक। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात थकबाकी मिळणार। जीबीएस बाधितांचा आकडा वाढताच नागपुरात 2 नव्या रुग्णांची नोंद। राज्यातील एकूण रुग्णसंख्या 218 वर। आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करा। कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या। शेतकरी नेते राजू शेट्टींची मागणी। अन्यथा स्वाभिमानी लासलगाव कृषी मंत्र्यांच्या दारात आंदोलन करणार। शेट्टींचा आंदोलनाचा इशारा। अनेफनाथ यात्रेत विशिष्ट समाजाला दुकानं लावू न दिल्याचं प्रकरण। अहिल्यानगरमधील मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस। ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप। कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई। बेकायदा बांधकामांवरून सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे निलंबित। बेकायदा बांधकामं रोखण्यात अपयश आल्याने ही कारवाई।